तर नमस्कार मित्रांनो, तर संध्याकाळचे 4 वाजलेत आणि आपण आता गोड्यापाण्यातले मासे म्हणजेच खवळे तर ते आता पकडायला चाललो आहे. तर माझ्या साईडला पाहू शकता तुम्ही सर्व मळे आहेत शेतीचे. तर ह्याच्यामध्ये पावसाचं पाणी साचल्यामुळे सड्यावरून छोटे किंवा मोठे खवळे मासे येत असतात त्या पाण्यामधून वाहून आणि ते ह्या पाण्यामध्ये राहत असतात. तर बाकीची मंडळी आपली पुढे गेलेली आहे, 4-5 जणं पुढे गेली आहेत जाळी आणि आखी वगैरे घेऊन. तर आता मी चाललो आहे पाठवून, मी आणि निखिल. तर हा बघा पाहू शकता. तर चला दाखवतो मी तुम्हाला पुढे जाऊन कशा प्रकारे पकडतात मासे ते. तर चला. हात मायू कया दाखव दाखव. तर हा बघा मित्रांनो, सुरुवात केली यांनी आणि एक लहान भेटलाय. कवळा की काय आपण दा खवळो वाटत ना, शेग तो शेग ते सोडून दे. आणि मयूर भाऊ आपला तिकडे जाळा बसवतोय आणि ते रुद्वल नयन तिकडे आखी वगैरे घेऊन फिरतायत. बघूया. गेलेले ते खाली उतरतील, त्या जाळ्यामध्ये सापडतील. त्यामुळे सोप्या प्रकारे आपल्याला ते शेग आणि मासे भेटणार आहेत. तर बघूया आता काय काय मासे भेटतात ते. आता आपला कपिल तुम्ही बघू शकता, कपिल तिकडनं हाकवतोय माशांना काठीने. आपण पण बघूया, जाऊया आता तिकडे. नयन भाऊने काहीतरी आणून टाकलंय ना, चिक्कला मित्रांनो, बाकी काय नाही. दिसलो नयन ना दिसलो. आता काय नाही. आणि सीन बघा मित्रांनो काय आहे. चिंगडा पकडता. मयू काय हाकवता बघ. लग्न कधी 19 तारखेला होय, जुलैच्या मळ्यातच की होय. कवळी बरो कवळी बरो. मयूर तिकडे हाकवता रानाजू. बघूया म्हणता काय हा काय. कपिल कपिल उचलता साहेब, जाऊया सर. कया चिंगूळ चिंगूळ पण येत आहे. चांगली आहे काढ. हा चांगली आहे. ते बघ म्हणतात होय, काठी उपस तू काठी मारून टाक. थांब, तो बोलता जाळ लावला ना ते ना, जाळ्यात पडतील मग. अरे झाडा तुझा करार लगेच तिकडनं जा, तिकडनं. म्हणून मी चिंगडा घेत नाही, हे काय येत नाही खवळ्या. तशी पण माका पकडू घेत नाही, ती गोष्ट वेगळी. एक काम कर तू ना, जाई झोपून राहा. उदाळलो मयू, उदाळलो सप्पाच. इलो इलो धर धर. हा पकडलाय. पहिलाच काहीतरी भेटला. काय कपिल भाई शेग हा मारू दे. चल पहिलोच काहीतरी केलं ना भावाने. कपिल भाऊने मयूरची मेहनत फळाला आली. हा बघा एवढा आहे तो. उडो गरवच्या लायकी तो. रा बघा मस्त असा शेक भेटलाय.
हा बघायचा बिस्कट. आणि हा नयनला एक भेटलाय. त्याच्या खायचं दिस मॅन इज अ व्हेरी हंग्री. 5 मिनिटं थांबूया. यू डोंट टॉक अबाउट खवळा. काय नाही. रोख ठेव दे का. रामकृष्ण हरी. हा बघ अरे काय पाडता निघेल सारखं मेल्या का तो पण नाही झेपत. उडता तो उडता म्हणता पोरीले उडूक लागलो. मित्रांनो तुम्ही पहिल्यांदा बघताय उडणारा मासा आहे. निखिलने बोलले आता तुम्हाला आणि हा उडवणार आहे. थोडी या हाय मयूर तर हात म्हणता. मयूरचा चाळ झालो हा. 5-6 भेटले तर गरम जाऊ म्हणता. सोडू की ए कपिल ह्यो बा सोडू काय म्हणता खुळावलो. हे पण व्हिडिओ मध्ये टाकू शकतो. सुप काय मयूर मत का ब नाही ते पण चेगत ते काय ते गडे होते ते काय मासे जाते त्याच्यावर अडला मग हलवतच नाही. हातच म्हणतात हात म्हणता. एक गडी बाद झालेला आहे मित्रांनो. अशा सोडण्याचा अधिकार होता. तर हा बघा मित्रांनो एक फक्त शेक भेटलाय. आलो तो खवळे पकडायला आणि भेटलाय शेक इकडे. तर खवळ्याचं तर काय नाव निशाण नाही इकडे. तर त्यामुळे चाललो आता रिटर्न. तर हा बघा तर मित्रांनो अशा रीतीने आता आम्ही पॅकअप केलेलं आहे आमचं काम. आणि बघा जाळं वगैरे काढायला घेतलं आहे. आणि मासा तर काय भेटला नाही दाखवायला. फक्त एक तो शेक भेटला आहे बारका. त्यामुळे आता खवळा तर काय नावाला नाही. आलो तो खवळे मासे पकडायला. काय मायू भेटले असते पोराने उधळले. पोरा उधळली मासे झाले काय. माशाने मित्रांनो दडी मारली म्हणजे लपले वाटतं त्या कुठेतरी गवतामध्ये. त्यामुळे आता सगळे परतीच्या प्रवासाला फिरलेले आहेत. तर कशी वाटली मित्रांनो टाइमपासवाली व्हिडिओ नक्की मला कमेंटमध्ये कळवा. तसंच व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. आणि खवळेचं काय दाखवायला भेटले नाही मला तर बघूया नेक्स्ट टाईम परत येईल तेव्हा नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न करेल. तर चला भेटूया लवकरच इंटरेस्टिंग अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.